भोंदू बाबा अशोक खराचे रोज नवीन नवीन कारनामे पुढे येत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्याच्या प्रॉपर्ट्या संपत्ती असल्याचं समोर येतं. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. मात्र भोंदू बाबा अशोक खराची लिंक तब्बल उत्तर सोलापूर तालुक्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. या ठिकाणी अशोक खरातनं 11 एकर 8 गुंठ जमीन खरेदी केल्याचं समोर येतं आहे आणि ती जमीन त्याच्या पत्नी आणि त्याच्या नावावर असल्याचं देखील या ठिकाणी समोर येतं आहे. आपण बघू शकता, आपण आता सध्या कळमण या परिसरामध्ये आहोत, उत्तर सोलापूर तालुक्यातली. आणि ही जी आपण जमीन बघतोय ही अगदी पडीक अवस्थेत असल्यासारखी जमीन आहे आणि इथल्या राजाराम बनसोडे या शेतकऱ्याकडून ती खरेदी करण्यात आली होती. राजाराम बनसोडे आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. एकंदरीत काका, काय कशासाठी विकलेली जमीन तुम्ही? हे मला मुलगा नाही, मुलीच आहे त्या. आणि मुलीचं लग्न जमलं होतं माझ्या. आणि मुलीचं लग्न जमल्यामुळं माझ्याजवळ पैसे नव्हतं. मग मी ती सरला पैसे मागितले. त्यांनी म्हणले मला जमीन काय नको, 1,00,000 रुपये तुम्हाला उसनं देतो. त्याने 1,00,000 रुपये उसनं दिलं, लग्न झाली. आणि त्यांचा वायदा आल्यावर पैसे त्यांना माघारी द्यायची वेळ आली. मग त्यावेळेला मी म्हणलं सर जमीन घ्या. तर त्यांनी म्हणले बाबा बरं जमीन द्या म्हणले. मग जमीन देताना पण बोली होती माझी की माझ्याजवळ पैसे आल्यावर मी जमीन घेतो माघारी. तर मला सर म्हणलं होय घ्या म्हणले तुम्ही माघारी. मग खरेदी झाल्यावर 1-1.5 वर्षात तर नागपूर गोवा महाशक्तिपीठ आला इकडं. आणि त्यांनी फोन केला आम्हाला, रोड आला आपल्या शेतात म्हणून. मी म्हणून बरं झालं रोड आला, तर आम्हाला काय देता म्हणाय तर होय म्हणले. आणि त्याने गपचूप 2.25 कोटी रुपयाला जमीन विकली. आम्हाला 50 लाख रुपये दिले खरेदी टायमाला. पण जमीन माघारी द्यायची बोली होती. कोण कोण सर? हे कोल्हाळ सर नरखेडचं. बरं. हां, जमीन आम्ही माघारी घेणार आहोत म्हणून त्याने घ्या म्हणली होती. तुमच्याजवळ पैसे आले की तुम्ही जमीन माघारी घ्या, असं ठरलं. तुम्हाला माहिती नव्हतं का इथनं काय रस्ता जाणार आहे? नाही नाही नाही, त्यांना आम्हाला कशाला माहिती होतं गरिबासांना. त्यांना जर आधी 20मध्येच माहिती असेल, 20मध्येच काय काय सौदा झालेलं आहे, तर त्यांनाच आधी माहिती असेल रोड इकडे येणार आहे म्हणून. आणि त्यावेळेला आम्ही म्हणलो होतं ही एवढ्या हलक्या जमीन कशाला गोळा करला. तर त्यांनी म्हणली आम्ही कारखाना घालणार आहोत. कशाचा कारखाना, आपण कशाला विचारतो. कारखाना घालणार आहोत म्हणल्यावर घालू बोपडी म्हणलं. असं झालेलं ना ते तेव्हा. आणि 1-1.5 वर्षात तर लगे बातमी आली, रोड आला, मोजणी चालू झाली. मग त्याने जमिनी 2.25 कोटी रुपयाला विकली त्यांना. रोड यायचा म्हणल्यावर भलतंच पैसे मिळतात लोकांना. आम्ही जाऊन आपलं काहीतरी हे ओलाढाली झाली आहे तर. हां, पुढे कितीला विकली गेली जमीन? त्याने 2.25 कोटी रुपयाला विकली. 2.25 कोटी. सरने 2.25 कोटी रुपयाला विकली. मग आमचं नुकसान झालं का नाही सांगा की. बघ आम्हाला जमीन तुमच्या पैसे आल्यावर तुम्हाला माघारी जमीन देतो असं का बोललं ते. मग त्याने म्हणायचं आम्हाला विकताना तुम्हाला काय तर देतो. बरं होय बी म्हणलं, पुन्हा दिलं नाही ना. मग आता तुम्ही आता संपर्क केला का नाही? आम्ही नाही केला अजून सर. फक्त आम्हाला काय आता आमची जमीन आम्हाला माघारी मिळावी एवढंच, दुसरं काय नाही. अशोक खरा तिथं जमीन घ्यायला सोलापूरला आल्यावर काय संपर्क भेट नाही वगैरे नाही कधी नाही, ही कशाला येऊ देते संपर्क आपला. काय? हे आमच्यासारख्याला कोण कळू देतं. ही जी मोठी होती ती आपण आम्हाला कोण कळू देते. ह्या परिसरात अशा जमिनीच्या खरेदी विक्री झालेत का रोड जायच्या अगोदर? आव लय झाले त्या. ही तर 100-150 एकर जमीन आहे खरेदी केलेली. कोणी केली? कोणी केलेली माहीत नाही, पण ही तर माझ्याकडून सरने घेतलेली आहे बघा. हां. हां, पण बाकीच्या जमिनी 30-30 लाखाने घेतल्या. ही असल्या जमिनीत काय येतं, ही 30 लाखांनी जमीन घेतली. पण कोणी घेतली माहीत नाही हो, 30 लाखाने घेतली. हे होते राजाराम बनसोडे. आणि या ठिकाणी नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग जो 1,15,000 कोटी रुपयाचा आहे तो जाणार, याची कुणकुण लागल्यानंतर या भागातल्या एजंट असतील किंवा राजकीय पुढाऱ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी विक्री केल्याचं या ठिकाणी यांच्याकडून सांगण्यात येतं. जवळपास यांच्या जमिनीच्या आजूबाजूला जवळपास 100 ते 150 एकर जमिनीची खरेदी विक्री झाल्याचं हे सांगतात. आणि त्याच अनुषंगाने असा इथं या ठिकाणी प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळतोय. आणि ही जमीन नेमके काय प्रकार आहे जमिनीचा? माझं नाव राजाराम रामचंद्र बनसोडे, कळमण, राहणारा उत्तर सोलापूर तालुका. मला मुलगा नाही आणि मुली असल्यामुळं मी मुलीचं लग्न जमलं होतं, त्यासाठी जमीन विकली होती. किती एकर जमीन होती आणि कुणाला विकली? 11 एकर 8 गुंठ जमीन होती. ही नरखेडचं कोलाळसर होतं, त्यांना विकली. पण जमीन विकताना बोली होती की माझ्याजवळ पैसे आल्यावर मी जमीन माघारी घेतो. तर होय म्हणले त्यावेळेला सर. आणि 1-1.5 वर्षानं रोड आला, रोड आल्यावर त्यांनी गपचूप जमीन विकली. कुणाला विकली त्यांनी जमीन? त्यांनी जमीन विकली बघा, कुठं खरात कोण आहे त्याला विकली. ते अशोक खरात. अशोक खरातला. आणि मला 50 लाख रुपयाला मी विकली आणि त्याने
2.25 कोटी रुपयाला विकली 1.5 वर्षात. 24ला तर त्यांची खरेदी झाली. महाशक्तिपीठ मार्ग आला, त्यांनी फोन बी केला आम्हाला, रोड आला आपल्या रानात. रोड आला म्हणल्यावर म्हणलं आम्हाला काय करायचं, बरोबर म्हणले, तुम्हाला बी देऊ म्हणले, काहीच नाही. मग आमची फसवणूक झाली का नाही. जमीन विकत घेताना आम्ही बोली केली होती की आम्ही आमच्याजवळ पैसे आले आम्हाला जमीन परत द्या, तर होय म्हणलं होतं त्यावेळेला, आणि काहीच नाही केलं पुन्हा. आता काय मागणी? आता मागणी काय, फक्त आमची जमीन आम्हाला मिळावी, दुसरं काय. आमची फसवणूक झाली ना नाही परत. आणि ही रोड येणार ही त्यांना 20मध्येच माहीत होतं, पण 21मध्ये आमची जमीन घेतली आहे. रोड येणार ही सगळ्या पुढाऱ्यांना माहीतच होतं, तिथं रोड येणार आहे, तिथं जमिनी खरेदी कराव्या आपण. मग अशा गोरगर बसांच्या जमिनी लाटल्या. कुणी माघारी मागितलं त्याला होय म्हणले, देत होतो मला माघारी, पण काहीच नाही. गपचूप जिंकल्या. किती झाली इथं खरेदी वगैरे? लय 100-150 एकर जमीन असेल हे, असं बघा, हे सगळं पडाकच आहे. खरेदी? जेवढं पडाक दिसतंय तेवढ्या जमिनी खरेदीच आहे ती. लोकांनी केले त्या हां, मग कुणी केलं ते काय माहीत नाही, पण माझी तर त्या अशोक खराटला गेली बघा.